आजचा प्रश्न आहे 3-3 मीटर अंतरावर शिडीला 5 पाय बसवले तर शिडीची उंची किती होईल। आता पाय बसवले शिडीला तर डायग्रामॅटिकली मी शिडी काढलेली आहे आणि शिडीमध्ये पाय म्हणजे काय तर ही जी आडवा भाग आहे जो दोन जॉईन करणारा त्याला आपण पाय, जिथं आपण पाय ठेवून शिडीवरती चढतो तो म्हणजे पाय आहे। तर आता पाय किती घेतलेले आहेत, पाय किती बसवलेत, 1 2 3 4 आणि 5 पाय बसवलेले आणि प्रत्येक पायामध्ये कितीचं अंतर आहे तर 3 मीटरचं अंतर आहे। तर त्यांनी शिडीची उंची विचारलेली आहे। जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम जर ऑब्झर्व केली तर तुम्हाला 5 मी अशा पद्धतीने किती घेतलेले 3 मीटरनी त्यांच्यामधील अंतर दाखवलेलं आहे। तर 3 मीटर ज्यावेळेस अंतर दाखवते त्यावेळेस इथं तुम्ही डायरेक्ट तर 3 मीटरचं अंतर आहे, बरोबर आहे, 3 मीटरचं अंतर आहे आणि 5 पाय आहेत म्हणजे गुणाकार किती येणार ह्याचा 5 त्रिक 15, बरोबर। आणि डायरेक्ट पर्याय क्रमांक 1 ला टिक करून देणार, ही झाली त्यांची उंची। इथपर्यंत असं सॉल्व्ह केलं तर ते चुकीचं ठरेल। ते विचारतो की ज्यावेळी आपण 5 पाय बसवतो त्यावेळेस 3-3 मीटरचं अंतर हे पण 5-5 वेळा यायला पाहिजे, बरोबर। आणि जर ते 5 वेळा येते, पहा 1 2 3 4 5, ज्यावेळेस ते अंतर 5 वेळा येतंय तर त्याची जी पाय बसवलेले आहेत ते एक एक्स्ट्रा ऍड करणं गरजेचं आहे। बघा इथं 5 पाय आलेले आहेत, पण ज्यावेळेस शेवटचं अंतर तुम्हाला काउंट करायचंय त्यावेळी तुम्हाला 1 पाय काय करावा लागतोय, ऍड करावा लागतो। बरीचशी मुलं ही गुणाकार करून त्याच्यामध्ये 1 पाय ऍड करणार म्हणजे 15 अधिक 1 करणार आणि त्याचं उत्तर 16 काढणार आणि पर्याय क्रमांक 2 ला टिक करणार। पण ही पद्धत बरोबर आहे का, नाही, तर ही पद्धत चुकीची आहे। सेम अशाच पद्धतीने तुम्हाला झाडांमधील अंतर किंवा 2 खांबांमधील अंतर किंवा 2 मुलांमधील अंतर यासाठी सेम अशाच पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत। आणि मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे की झाडांमधील अंतर किंवा रस्त्यांमधील लांबी हे कसं काढायचं, त्या पद्धतीने कशी वेगवेगळी प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर ते तुम्ही नक्की पाहायची आहे ती व्हिडिओ, त्याच्यामधून तुम्हाला अजून कन्सेप्ट कळतील। तर अशा पद्धतीचे जर एक्झाम्पल असतील की तुम्हाला रस्त्याची लांबी काढायला सांगितलीये, शिडीची उंची काढायला सांगितलीये, रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत हे जर काढायला सांगितलं असेल तर सेम तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहात। यासाठी फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे, पण फॉर्म्युलापेक्षा तुम्हाला समजून घेतलं तर जास्त कन्सेप्ट लवकर कळणार आहे। पाय ऍड केल्यानंतर तुमचं काय होणार आहे, 3 ही अंतर येणार आहे आणि 1 पाय म्हणजेच किती, आधी 5 पाय होते, 1 पाय ऍड केल्यानंतर 6 झाले म्हणजे 6 त्रिक 18। तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे तर 18।